श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपलं योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी किंवा आवळा नवमी म्हणून साजरी करत असतो. हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात. तर या आवळा नवमीला आपल्याला हा दिवस कसा साजरा करायचा आहे, कुठल्या वस्तूचे जर या दिवशी दान केलं तर आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळतं, म्हणजेच पुण्य आपल्या पदरामध्ये पडते. त्याचप्रमाणे नवमी तिथी कधीपासून कधीपर्यंत आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण कुष्मांड नवमी म्हणजे काय आणि ती का साजरी करायची असते, काय आहे त्याचं महत्त्व ते बघूया. कुष्मांड नवमीला भगवान विष्णूंनी कुष्मांड राक्षसाचा जेव्हा त्यांचा वध केला होता, त्याच्यानंतर त्यांचा वध केल्यावर एक वेळ तयार झालं. त्या वेळाचं रूपांतर फळात झालं. जे फळ विष्णुप्रिय झालं ते फळ कोहला आहे. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध केल्यामुळे ही नवमी तिथी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहला कापून त्या राक्षसाचा वध केला असं मानलं जातं. म्हणजे कोहला कापला जातो म्हणजे त्या राक्षसाचा वध केला आहे आणि तो कोहला कापून तो आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूने किंवा आपल्या यथाशक्तीने काही आपण जे दान करायचं आहे त्याच्याने भरून तो गरजूंना दान केला जातो. हे झालं कुष्मांड नवमीचं. आवळा नवमी म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करायची इच्छा निर्माण झाली. आता प्रश्न असा पडला की हरीची आधी पूजा करावी की हरची पूजा आधी करावी. म्हणजेच काय, भगवान विष्णूंची पूजा आधी करावी का भगवान शंकराची करावी. मग अशा वेळेस भगवान शंकरांना बेलपान प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे. मग असं कुठलं फळ आहे की ज्यांच्यात हे दोन्ही गुणधर्म आहेत, तर ते फळ आहे आवळा. म्हणून त्यांनी याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती. म्हणून याला आवळा नवमी असे सुद्धा म्हणतात. आता या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल आणि या दिवसाचे महत्त्व देखील समजलं असेल. पूजा करताना मंत्र तुम्ही प्रत्येक वेळी हाच म्हणायचा आहे, ओम धात्रय्य नमः, ओम धात्रय्य नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. तर मंत्रासह तुम्ही पूजन करा. बघा, पूजन करताना अगदी मनापासून पूजन करावे तरच त्याचा लाभ आपल्याला होतो. अगदी आपण वृक्षाला पाणी अर्पण करताना आपल्याला वाटले पाहिजे की आपण त्यांचे चरण धुत आहे, तर अशी अंतःकरणापासून सेवा आपण केली पाहिजे. या कुष्मांड नवमीला म्हणजेच आवळा नवमीला काय दान करावे हे पाहूया. या तिथीचे नावच आहे अक्षय नवमी. अक्षय याचा अर्थ आहे जे कधीही क्षय न होणारे, जे कधीही नाश न पावणारे. जे पाप कर्म आपल्याकडून नकळतपणे होतात त्याचा नाश होतो तेव्हा आपण अधिक पुण्य करतो आणि जे पुण्यकर्म आपण थोडेफार संचय करतो. जर कोणी पापकर्म जास्त केले तर त्याच्या पुण्याचा नाश होतो. तर हे संतुलित ठेवण्यासाठी व्यक्तीच्या जीवनात ही गाडी व्यवस्थित चालत राहावी यासाठी या पुण्यदायक तिथीचा भरपूर लाभ प्रत्येकाने घ्यावा. आवळा नवमी म्हणजे काय? हिंदूमध्ये आवळा नवमीला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे. हा दिवस कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला येतो, जो वर्षाचा पवित्र महिना आहे. या पवित्र दिवशी भाविक त्या पवित्र आवळा वृक्षाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात. आवळा नवमीला आवळा खावा का? ब्राह्मणीने जेवण केल्यानंतर तिला कपडे आणि दक्षिणा दिली जातात. पर्यायी या दिवशी आवळा खावा. कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांड नवमी येते. तिला अक्षय नवमी सुद्धा म्हणतात. या दिवशी श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा वाईट शक्तीचा प्रादुर्भाव होऊन ही पवित्र भूमी संकटाने या अत्याचाराने ग्रासली, त्यावेळी भगवान विष्णूंनी विविध काल सापेक्ष रूप घेऊन दृष्ट शक्तींचा नायनाट केला. कुष्मांड नामक असाच एक क्रूर राक्षस होता. कार्तिक नवमीला या कुष्मांडाचा वध झाल्याने ही नवमी कुष्मांड नवमी म्हणून साजरी केली जाते. काही भागात या दिवशी कोहला कापून राक्षस वध केला जातो, तर काही समाजात
कोला आतून पोखरून तो सुवर्णाने किंवा मौल्यवान वस्तूने भरून तेवढी संपत्ती गरजूंना दान केली जाते. याच दिवसापासून द्वापार युगाचा प्रारंभ झाला आणि याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेत आले होते आणि म्हणूनच आजच्या दिवशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालण्याचा पायडाही उत्तरेकडील भागात घातला गेला. मग आवळा नवमीची कथा काय आहे तर असे म्हटले जाते की लक्ष्मी देवी जेव्हा पृथ्वीवर अवतीर्ण झाल्या होत्या तेव्हा त्यांना हरी व हर या दोघांची पूजा करावी अशी इच्छा झाली व त्या दोघांनाही जेवू घालावे असे त्यांच्या मनात आले. परंतु प्रथम कोणाला बोलवावे हा प्रश्न त्यांना पडला. अशा वेळी एक कल्पना त्यांना सुचली. या दोघांनाही एकत्रित प्रसन्न करून घ्यावे व एकाच वेळी जेवावयास बोलवावे. म्हणून श्री शंकराला प्रिय तो बेल व कृष्णाला प्रिय ती तुळस. या दोन्ही वनस्पतीमध्ये जे गुणधर्म आहेत तेच गुणधर्म असलेली वनस्पती म्हणजे आवळा. लक्ष्मी देवीने आवळ्याच्या झाडाखाली हरिहराच्या मूर्तीची स्थापना केली व भोजनाची सिद्धता केली. यावेळी भगवान विष्णूने आवळ्याच्या फळाला वरदान सुद्धा दिले. आजच्या दिवशी आवळ्याचे सेवन जो करेल त्याचे आरोग्य उत्तम राहील. हे दिवस साधारण ऑक्टोबर महिन्यातले असतात. आवळ्यात शीतल गुणधर्म असल्याने या कालावधीत आवळ्याच्या रसाचे सेवन करणे उत्तम समजले असते. लक्षात घ्या, नारद पुराणात वर्णन येते की या दिवशी विशेष रूपाने पिंपळाची पूजा करावी. तुम्ही जास्त काही करू शकला नाहीत ना तर फक्त पिंपळ वृक्षाला तुम्ही अर्घ्य द्या. एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि पिंपळ वृक्षाला स्पर्श करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही तिथे बसून म्हणा. तरीही तुम्हाला याचा भरपूर लाभ होईल. या सेवेने दारिद्र्याचा नाश होतो. आणि दुसरा लाभ की शनिग्रहाचा प्रभाव असेल तर तुमच्यावर शनिग्रह असेल तर त्याचाही प्रभाव खूपच कमी होतो. ही एक गोष्ट जी शास्त्रामध्ये वर्णन आहे की युगादी तिथीच्या दिवशी जे कोणी पितरांना तर्पण देतात त्यांचे पितरही खूप तृप्त होतात आणि जेव्हा पितर तृप्त होतात तेव्हा व्यक्तीला धन धान्याने भरभरून देतात. या दिवशी तुम्हाला कोला देखील दान करायचा आहे. आता काही ठिकाणी कोला कापला जातो पण सगळ्यांकडे कोला कापला जात नाही. तो दान देखील केला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करावी, कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. जर तुमच्याकडे कापायची पद्धत नाही, दान करायची पण पद्धत नाही तर तेव्हा तुम्ही दान करू शकता. आता हे दान कुठे करायचं? तुम्ही कोला कापू शकता, नाहीतर मंदिरात जाऊन थोडं तूप, अगदी तुम्ही त्या कोल्याला जरी तूप लावलं आणि तो तसा दान केला तरी चालेल. नाहीतर आपला कोला आणि अगदी थोडंसं तुमच्या यथाशक्ती तूप तुम्हाला दान करायचा. तुम्ही भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करू शकता, बाळकृष्णांच्या मंदिरात दान करू शकता. या दिवशी दानाला सुद्धा महत्त्व आहे आणि कोला दानाला तर खूपच महत्त्व आहे. तसेच प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जाऊन करा. यावर्षी 31 ऑक्टोबर 2025 रोजी आवळा नवमी, कुष्मांड नवमी किंवा अक्षय नवमी साजरी केली जाईल. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते कारण याला अक्षय पुण्य आणि समृद्धी प्राप्त होते. याला कुष्मांड नवमी असेही म्हणतात कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता. असे मानले जाते की आवळा नवमीचे महत्त्व अक्षय पुण्य आणि समृद्धी. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने अक्षय पुण्य आणि समृद्धी मिळते असे मानले जाते. भगवान विष्णूंचा वास. अशी श्रद्धा आहे की कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 9वीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णू आवळ्याच्या झाडावर वास करतात. शुभ संयोग. 2025 मध्ये आवळा नवमीला रवी योग आणि वृद्धी योग यांसारखे शुभ योग आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढते. या दिवसाच्या इतर नावाची माहिती. कुष्मांड नवमी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कुष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता, म्हणून याला कुष्मांड नवमी असे म्हणतात. अक्षय नवमी. या दिवशी केलेल्या पूजा, दान आणि अर्पणाचे फळ कधीही कमी होत नाही, त्यामुळे त्याला अक्षय नवमी असेही म्हणतात. पूजा करण्याची पद्धत. आवळा वृक्ष पूजा. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. यामध्ये झाडाला पाणी अर्पण करणे, दिवा लावणे आणि फुले वाहणे यांचा समावेश असतो. दान धर्म. या दिवशी दान धर्म करणे विशेष फलदायी मानले जाते. कुष्मांड नवमी कथा आणि इतर मान्यता काय आहेत ते नक्की पहा. कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी असे म्हणतात. भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांड या राक्षसाचा वध केला, म्हणून या नवमीला कुष्मांड नवमी असे म्हणतात. जाणून घेऊया या नवमीची
खास कथा आणि इतर मान्यता काय आहेत? आपल्या संस्कृतीतल्या सर्व परंपरा या पंचमहाभूतांचे महात्म्य ओळखून व निसर्ग संवर्धन हे मानवाच्या सुखी जीवनासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यावरच तर आधारलेल्या आहेत. कार्तिक शुद्ध नवमीला अक्षय नवमी किंवा आवळा नवमी असे म्हणतात. या नवमीचे देखील निसर्गाशी संबंध आहेत. अक्षय तृतीयेचे जे शुभ फळ आहे तेच फळ या नवमीचे सुद्धा आहे. या दिवशी दान, धर्म, पूजा अर्चा, जप, तप जे काही करू ते अक्षय होते. भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांड या राक्षसाचा वध केला म्हणून या नवमीला कुष्मांड नवमी असे म्हणतात. जाणून घेऊया या नवमीची खास कथा आणि इतर मान्यता. कुष्मांड नवमी मान्यता. कुष्मांड म्हणजे कोहला. कोहला या आतून पोखरून त्यात द्रव्य भरून त्याचेही दान करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. द्वापर युगाचा प्रारंभही याच नवमीपासून झाला असा उल्लेख आढळतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षच्या नवमी तिथीला आवळा नवमी साजरी करण्यात येते. याच अक्षय नवमी देखील म्हणतात. सांगितले जाते की या दिवशी द्वापर युगाचा प्रारंभ होतो. द्वापर युगात श्री विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्णाने जन्म घेतला होता. याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरात आले होते. यामुळेच वृंदावनाची परिक्रमा केली जाते. या 2 देवांची एकत्रित पूजा आजच्या या दिवसाची कथा मोठी सुंदर आहे. श्री लक्ष्मी एके समयी पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या. त्यांना हरी व हराच्या एकत्रित पूजा करावी, त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे असे मनात आले. पण हे कसे शक्य व्हावे विचार करता करता त्यांच्या ध्यानात आले की विष्णूंना प्रिय तुळस व श्री शंकरांना प्रिय बेल. तुळस व बेल या दोहांचे गुणधर्म पृथ्वी तळावरील आमलक अर्थात आवळा या वृक्षात आहे. त्यांच्या मनाला या विचाराने प्रसन्नता लाभली. त्यांनी आवळ्याच्या झाडाखाली हराची प्रतिकात्मक स्थापना केली. त्यांची मनोभावे पूजा केली. त्याच झाडाखाली स्वयंहस्ते भोजन सिद्धता केली. हरिहराने श्री लक्ष्मी देवीचे भोजनाचे निमंत्रण स्वीकारले. आवळीच्या झाडाखालीच त्यांचे भोजन संपन्न झाले. श्री विष्णूंनी आपल्या प्रिय पत्नीच्या या पूजेविधीमध्ये सहभाग म्हणून कार्तिक पौर्णिमेपर्यंत याच आवळीच्या झाडा सानिध्य वास केला. या झाडाला व मुख्य म्हणजे त्यांच्या फलांना वरदान बहाल केले. या दिवशी आवळ्याचे सेवनही पुण्यप्रद मानले जाते. आवळा नवमी असे म्हणून लागले कारण या सर्व पूजा विधी व भोजनाची पवित्र आठवण म्हणून कार्तिक नवमीला आवळा नवमी असेही संबोधले जाऊ लागले. लक्ष्मी अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नवमी ते पौर्णिमा आवळीची पूजा व आवळी भोजन केले तर लक्ष्मी प्रसन्न होते. ती आपल्याला चिर सौभाग्य आणि ऐश्वर्याचा कृपावर देते. या झाडासमीप बसून श्री विष्णू सहस्रनाम पाठ केला तर श्री विष्णू प्रसन्न होतात. जिथे माधव आहे तिथे रमा आहेच. आवळ्याचा गुणधर्म आपण सारे जाणतोच. आयुर्वेदात तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचे अनेक रोगांवर गुणकारी व चिरतारुण्य बहाल करणारा हा आवळा या वृक्षाचे संवर्धन व्हावे हा तर मुख्य उद्देश या कथेमागचा किंवा या पूजेमागचा आहे. पिंपळाचा वृक्ष हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि या आवळा नवमीची एक कथा अशी आहे की या दिवशी आवळीचा विवाह या पिंपळाशी लावतात. साक्षात भगवंताची विभूती असलेल्या अश्वत्थ वृक्षाची ज्याचा विवाह करण्याची योग्यता तो आवळ्याचा वृक्ष म्हणून पवित्र आहेच. आपण आवळा नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी कधी आहे, ती कधी सुरू होते आहे व कधी संपत आहे ते प्रथम जाणून घेतलं. शुभ मुहूर्त काय ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.